2010 साली बाबा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले। बाबांनी त्यांची पावर होती, ताकद होती, भरपूर विकास कामं या कराड तालुक्यामध्ये मोठमोठी केली। तहसीलदार कचेरीची इमारत बघा, एसटी स्टँडची इमारत बघा, भूकंप संशोधन केंद्र बघा, मोठमोठे फूल बघा, सुपन किरपेवरील फूल कोयना नदीला, पुन्हा एनके पोतले वांग नदीवरील फूल, आता पाचवडमध्ये चाललेला फूल सगळ्यात मोठं काम, आणि पुढाऱ्याच्या गावातला रेठरे बुद्रुकचा बी फूल काका बाबांनीच केलेला आहे। बंधूंनो, ही विकास कामं बाबांनी केली, प्रत्येक गावामध्ये विकास कामं भरपूर केली। 1800 कोटीचा निधी आणला। याच्या अगोदर सुद्धा 1980 सालापासून 2014 पर्यंत लोकनेते कैलासवासी इलास काकांनी 35 वर्ष सातत्यानं विकास कामाच्या गराड्यामध्ये काका होते। आम्ही सावलीसारखं काकांच्या जवळ होतो। सातत्यानं विकास कामं लोक घेऊन यायची, ही करायचं आहे, ती करायचं आहे, ती मोरी बांधायची आहे, तो फुल बांधायचा आहे, ती आमकं करायचं आहे, सातत्यानं ऐकत होतो। ही कामं विकास कामं या माणसांनी केली। आता मगाशी महिला मेळावा झाला आणि सुषमाताई अंधारे म्हटल्या, बाबा 3 डाव पडलेला उमेदवार चौथ्यांदा उभा राहतोय, म्हणजे काय पैसा कुठनं आणतोय? बंधूलो, तुम्हाला माहीतच आहे, दुपती गाय बांधल्या चॅरिटेबलवर, काय व पैशाला तोटा आहे? किती डाव पडू दे की, ती दुपती गाय तुम्ही आम्ही दिल्या। कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हा शेतकऱ्याच्या घामातनं झालेला आहे, असं आमचं ठाम मत आहे। शेतकऱ्याच्या घामातनं झालेला आहे। हा कृष्णा कारखाना जर नसता, यशवंतराव भाऊनी जर हा कृष्णा कारखाना उभा केला नसता, तर हा चॅरिटेबल ट्रस्ट उभा राहिला नसता। आम्ही इतक्या वर्ष आरोप करतोय की कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हा शेतकऱ्याच्या पैशातनं उभा राहिलाय। तिने कधी उत्तर दिलेलं नाही, तिने कधीच उत्तर दिलेलं नाही ह्याच्याबद्दल। तिने सांगावं, आमचा पुण्या मुंबईला टाटा बिर्लागत उद्योग होतं, ती इकलं ना आम्ही इथंही सगळं उभं केलं का, रेटरेतल्या उसाच्या पैशावरही उभं केलं, हे सांगावं एकडाव, पण ती सांगित नाही, त्याचा उलगडा कधी करीत नाही। बंधूंनो, आता हे झालं उमेदवारांचं, पण खरं विचाराची लढत भाजप आणि काँग्रेस या काँग्रेसनं भारत देशाकरता योगदान दिलेलं आहे। स्वातंत्र्य लढ्यामध्ये 100%पैकी 90% काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे। रक्त सांडले काँग्रेसनं, तुरुंगवास भोगलाय, आणि ह्या भारत देशाला स्वातंत्र्य केलेलं आहे। देशात 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, ते काय तुमचा विकास करायकरता आले नव्हते। बरं का, ते विकास करायला आले नव्हते, ते देश लुटून नेण्याकरता आले होते। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गरिबी होती, या देशामध्ये गरिबी होती, पण त्यावेळचे पंडित नेहरू, त्यांचं केंद्रीय मंत्रिमंडळ, प्रत्येक राज्यातले मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, प्रत्येक राज्यातले खासदार आमदार, भारत देशातले सर्व खासदार आमदार एकजुटीनं एक दिलानं विकास कामाच्या मागं लागलेली होती। त्यांनी पहिलं काम, शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, शेतकरी सुखी झाला तर देश सुखी झाला, असं योजना आखलेल्या होत्या, आणि त्यांनी हा भारत देशात विकास केला। जलसिंचनचं धरणं मोठमोठी बांधली, तुमची मोठमोठ्या लिफ्ट इरिगेशन योजना केल्या, आणि शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देण्याचं पहिलं कार्यक्रम केला। वीज निर्मिती, जेवढी या भारत देशामध्ये वीज निर्मिती झाली आहे ती काँग्रेस पक्षानं केलेली आहे। ह्याच्या पुन्हा रस्ते, पिण्याचं पाणी, संपूर्ण भारत देशातल्या खासदार आमदारांनी आत्तापर्यंत हेच काम केलेलं आहे, रस्ते, पिण्याचं पाणी, आणि पुन्हा आरोग्य सेवा, प्रत्येक
गावामध्ये बघा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, ही सगळं काँग्रेसच्या राजवटीमध्ये काम झालेलं आहे. शैक्षणिक सुधारणा असेल ही सगळी काँग्रेसच्या राज्यामध्ये झालेलं आहे. आणि भाजप होतं कुठं हो? ही तवा औषधाला तरी होतं का? ही RSS मधनं पिलावळ तयार झालेली आहे. आणि हिनी ही आता ही आले ती इथं आणि ती मोठमोठ्या बाता मारते ती, त्याचा काय उपयोग नाही. काय हिने काय केलेलं नाही. आणि त्या भाजपला एक महाराष्ट्रात माणूस गावलेला आहे, देवेंद्र फडणवीस. पक्ष फोडा एक नंबर, माणसं फोडा एक नंबर. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते का नाही, त्यांच्या काळात आनाजी पंत होते, त्यांचा ती पुनर्जन्म झालाय म्हणा हे देवेंद्र फडणवीस. दुसरं काय नाही. ते काय एवढं भाजप म्हणजे काय असं फार मोठं ही नाही, पण ते अलीकडच्या काळामध्ये अहो गांधीजींची हत्या केली तिने, गांधीजींची हत्या तिनेच केली आहे भाजपवाल्यांनी. ते नथुराम गोडसे RSSच पिलावळ. ती गांधीजी सारखा देव माणूस ज्यांनी मोठं क्रांती केली, ज्यांच्या एका हाकेवर लाखोनं हजारोनं लोक सत्याग्रहामध्ये उतरत होती, स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरत होती, ते गांधीजी. यासनी बघावलं नाही त्यांचं मोठेपण. हत्या केली तिने गांधीजींची. पंडित नेहरू 11 वर्ष तुरुंगात होते. पंडित नेहरूंची कन्या इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर असताना हत्या झाली. राजीव गांधी पंतप्रधान पदावर असताना हत्या झाली. अरे काय आहे, केवढं मोठं योगदान आहे. त्यासनी टार्गेट करताय तुम्ही, बरोबर नाही. हे लक्षात ठेवा. तुम्हाला आता ह्या इलेक्शनमध्ये धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही. येणारा हा काळ अत्यंत कठीण असा काळ आहे. आज जर आपण पाहिलं तर दोन विचारामध्ये ही लढाई चालू आहे. एका बाजूला देशाचा विघातक अशा देशाच्या विघातक आणि देशाच्या फूट पाडणाऱ्या प्रवृत्ती एका बाजूला आहेत, तर दुसऱ्या बाजूला देशाचं अखंडत्व आणि एकता ही राखण्यासाठी कार्यरत असणारी एक विचारधारा एका बाजूला आहे. आज जर आपण प्रामुख्यानं पाहिलं तर आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या देशात आदरणीय स्वर्गीय पंतप्रधान पंडितजी जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार स्थापन झालं आणि पंचवार्षिक योजना हे एक पॅटर्न आपण रशियाकडून घेतला आणि त्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून आपण एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं भारत एक सक्षम असं राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीनं काँग्रेसच्या राजवटीत आपण वाटचाल केली आणि चांगल्या पद्धतीनं हा देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. आणि हे करताना जातीय सलोखा, सर्व धर्म समभाव हे डोळ्यासमोर ठेवून सर्व समाजाला एकत्रितपणे घेऊन या देशाची प्रगती साध्य करण्याच्या दृष्टीनं काँग्रेसच्या राजवटीत वाटचाल झाली. परंतु जर आपण पाहिलं तर 1925 साली राष्ट्रीय स्वयंसंघ नावाची एक सांस्कृतिक संघटना स्थापन झाली होती. त्या संघटनेचं योगदान या देशात देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कसलंही योगदान नव्हतं. ही संघटना त्या काळच्या इंग्रज सरकारबरोबर संधान बांधून आपलं चातुर्वर्ण्य कसं या देशात राबवता येईल या दृष्टीनं कामकाज करत होती. आज त्याच RSSच्या संघाच्या मुशीतून तयार झालेली भाजप नावाची संघटना आज आपल्या देशात कार्यरत आहे. आपण जर पाहिलं अटल बिहारी वाजपेयींची कारकीर्द होती. अत्यंत उदारमतवादी असं अटल बिहारी वाजपेयींचं नेतृत्व होतं आणि त्यांच्या नेतृत्वाच्या काळात आमची शिवसेना त्यांच्यासोबत होती. कारण अटल बिहारी वाजपेयी एक अत्यंत चांगलं उमदं आणि उदारमतवादी नेतृत्व होतं आणि त्यांच्या काळात या देशाची अखंडता, एकता आणि सर्व धर्माला सोबत घेऊन चालण्याची त्यांच्याकडे एक कला होती.
परंतु 2014 पासून या देशात एक हुकुमशाही प्रवृत्तीचं नेतृत्व उदयास आलं आणि 2014 ते 2024 या कालखंडात जर आपण प्रामुख्यानं पाहिलं तर ज्या काही संस्था आहेत, घटनात्मक संस्था आहेत, मग ते निवडणूक आयोग असो, न्याय संस्था असो, कार्यकारी संस्था असो, विधिमंडळ असो, कायदेमंडळ असो, ह्या सर्व ठिकाणी एकाधिकारशाहीचा अंमल सुरू झाला आणि या देशातील लोकशाही धोक्यात आली. ही लोकशाही जर टिकवायची असेल तर आपल्याला महाविकास आघाडीचा अजेंडा घेऊन सर्व पक्षांना सोबत घेऊन आणि या समाजातील सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन पुढची वाटचाल केली पाहिजे. आज प्रामुख्यानं जर या देशात जर खऱ्या अर्थानं लोकशाही रुजवायची असेल तर पुन्हा काँग्रेसच्या छत्राखालील, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला आपण पाठबळ दिलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे. आपण हे करताना जर आपण प्रामुख्यानं पाहिलं तर 2019 साली ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता या राज्यात आली तो काळ अत्यंत चांगला होता. सुरुवातीच्या काळात अत्यंत चांगले असे निर्णय घेतले, परंतु दुर्दैवानं कोरोनाचं संकट आलं आणि या कोरोनाच्या संकटाशी आपण सामना करत असताना आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून आपली सर्वांची काळजी घेतली आणि सर्वांना या कोरोनाच्या महामारीतून आपल्याला बाहेर काढलं. परंतु नंतर जे घटना घडली, दुर्दैवी घटना होती, भाजपच्या धुरीणांनी या सरकारच्या पाठीत खंजीर खुपसून काही गद्दारांना 50 खोके देऊन हे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले. आणि त्यानंतर आपण पाहतोय गेल्या 2.5 वर्षात या राज्याचं वाटोळं करण्याचं काम या महायुतीनं केलेलं आहे. आज जर आपण पाहिलं तर अत्यंत हुकुमशाही पद्धतीनं कामकाज चालू आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला ही हुकुमशाही मोडीत काढायची आहे. या कालेगावाला फार मोठी परंपरा आहे. 1919 साली सत्यशोधक समाजाच्या मुशीतून या इथं रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि कर्मवीर अण्णांच्या नेतृत्वाखाली या गावानं या राज्याला एक स्वावलंबी शिक्षणाचा वारसा दिलेला आहे. अशी फार मोठी वारसा असलेलं हे गाव आहे आणि निश्चितपणे मला आशा आहे की कालेगाव आणि कालेगावच्या पंचक्रोशीतील जनता सुज्ञ आहे आणि येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीत अत्यंत असे अभ्यासू व्यक्तिमत्व पृथ्वीराज बाबा यांच्या पंजा या निशाणी समोरचे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देईल अशी मी आशा व्यक्त करतो. त्याचबरोबर जर पाहिलं आपण तर गेल्या 5 वर्षात आघाडी सरकारनंतर जे आलेलं महायुतीचं सरकार आहे, या सरकारनं आपल्याला काय दिलं? शेतीमालाला भाव दिला नाही, रोजगार क्षेत्रात काहीही काम केलं नाही, असं अपयशी हे सरकार आहे. आणि हे सरकार गाडून महाविकास आघाडीचा झेंडा पुन्हा एकदा विधानसभेवर आपण जोमाने फडकूया अशी मी इथं आशा व्यक्त करतो, आशावाद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांच्या प्रचारार्थ ही काले या गावी भव्य अशी सभा आयोजित केलेली आहे. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी बाबांचं एक 10 मिनिटात इथं आगमन होतं आहे. इथं उपस्थित रवी भाऊ इथं उपस्थित राहिलेले आहेत, पाटणकर साहेब आहेत, नितीन काशीद आहेत आणि पाठीमागच्या लाईनला भाऊ मनोहर भाऊ वगैरे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आणि प्रमुख मंडळी मित्र. आपल्याला या ठिकाणी विधानसभेची निवडणूक 20 तारखेला आहे आणि या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला 1952 पासून ते आतापर्यंत म्हणजे 75 वर्ष होऊन गेली की काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचाच उमेदवार विधानसभेमध्ये आपण पाठवलेला आहे.
यशवंतराव मोहिते भाऊ असतील, 80 नंतर 2014 पर्यंत 35 वर्ष स्वर्गीय लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांनी या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अनेक सभेतून या ठिकाणी आपण ऐकता की काकांनी काम करत असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी कशा पद्धतीनं या मतदारसंघाचं विकास काम करून हा मतदारसंघ विकास कामात राज्यात रोड मॉडेल बनवला. 10 डिसेंबर 1917 या ठिकाणी काकांच्या राजकीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं आम्ही राजकारणातील समाजकारणातील भगीरथ असा काकांच्यावर ग्रंथ तयार करण्याचं काम सुरू केलं आणि काकाने आम्हाला सांगितलं की भारत पाटणकर साहेबांचा त्याच्यात लेख घ्या. कारण भारत पाटणकर साहेबांचं माझ्या अत्यंत वेगवेगळ्या विषयावर एकत्रित या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे, काही प्रश्नावर विचार केलेला. आम्ही पाटणकर साहेबांच्या घरी वाटेगावला गेलो. त्या भगीरथ ग्रंथामध्ये त्याची नोंद आहे. पाटणकर साहेबांनी त्यांचे विचार या ठिकाणी काकांच्या बाबतीमध्ये मांडत असताना एक आठवण सांगितली की विलास काका ज्या वेळेला पुनर्वसन मंत्री होते त्यावेळेला मराठवाडी धरणाच्या पुनर्वसनाचा प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करत होतो. तिथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीनं या ठिकाणी आमचं आंदोलन चाललेलं होतं आणि सरकारनं या लोकांना न्याय दिला पाहिजे अशा पद्धतीनं या ठिकाणी मंत्रालयामध्ये आमचं शिष्टमंडळ भेटायला गेलो होतं. आणि काका त्यावेळेला पुनर्वसन खात्याचे मंत्री होते. त्यामध्ये काकांनी पाटणकर साहेबांना सांगितलं की पाटणकर साहेब संध्याकाळी बंगल्यावर भेटायला या. जी जमीन या ठिकाणी पाण्याखाली जात्या बाधित होत्या त्याच्यामध्ये त्यांना या ठिकाणी भरपाई मिळाली पाहिजे. परंतु संध्याकाळी काकांनी बंगल्यावर पाटणकरांना बोलवलं आणि तिथं सांगितलं की पाटणकर साहेब या ठिकाणी त्या धरणाच्या आत 2 वाड्या अशा राहत आहेत की तिथं पाणी पोचत नाही, त्या वाड्यांचं पुनर्वसन होत नाही, परंतु त्यांची जमीन सगळी पुनर्वसित जमीन सगळी पाण्याखाली जात्या. त्या वाड्यांचं सुद्धा पुनर्वसन झालं पाहिजे ही या ठिकाणी माझी स्वतःची अपेक्षा आहे. परंतु मी त्या खात्याचा मंत्री असल्यामुळे मला काही गोष्टी या ठिकाणी दोन्ही बाजूनं बोलता येत नाहीत. आपण हाही प्रश्न तुमच्या मागणीमध्ये घ्या आणि त्या 2 वाड्यांचं पुनर्वसन आपल्याला करायचं आहे, त्या लोकांची सोय झाली पाहिजे. अशा पद्धतीचा या ठिकाणी नेता गरिबांच्यासाठी काम करणारा, गरिबांच्या कामाची तळमळ असणारा आणि त्यांनी स्वतःच्या राजकीय 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सातारा जिल्ह्याचं राजकारण समोर ठेवलं आणि सत्तेचं विकेंद्रीकरण करत असताना खंडाळ्यापासून ते उंडाळ्यापर्यंत सत्ता समतोल वाटली. मग जिल्हा बँक असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, कराडची पंचायत समिती असू द्या, या ठिकाणी मार्केट कमिटी असू द्या, दूध संघ असू दे, नाही तर खरेदी विक्री संघ असू दे, ना तर रयत सहकारी साखर कारखाना असू दे. अत्यंत एक दृष्टी ठेवून ही संस्था सगळ्या उभ्या केल्या आणि चालवल्या. आपण सगळ्यांनी या ठिकाणी ह्या विचाराची पाठराखण केली पाहिजे. कारण काका कायम म्हणायचे की काँग्रेस पक्षाची विचारधारा ही तुम्हाला जतन करावीच लागेल, याच्याशिवाय पर्याय नाही. कुणी काही म्हणत असेल को ते तात्पुरतं असेल, परंतु काँग्रेस पक्ष स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून अनेक वर्ष या ठिकाणी या देशामध्ये काम करतो. आता आपण बघितलं, या निवडणुकीच्या निमित्तानं जर बघितलं तर काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा जो आहे, महाविकास आघाडीचा जाहीरनामा जो आहे, तो तुम्ही जर बारकाईनं जर बघितला तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल. कारण पृथ्वीराज बाबा त्या जाहीरनामा समितीचे या राज्याचे अध्यक्ष आहेत. बाबा ही 2014 पासून या ठिकाणी आतापर्यंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. हे करत असताना पूर्वीच्या 2 या ठिकाणी नेत्यांनी कशा पद्धतीनं मतदारसंघाची उंची वाढवली, तिथं त्याला कुठेही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीनं बाबांनी सुद्धा 2014 पासून या मतदारसंघाची उंची वाढवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना असेल, 1500च्या ऐवजी सरकार आल्यानंतर 3000 होईल. 25 लाख रुपयाचा विमा या ठिकाणी मोफत दिला जाणार आहे आणि शेतकऱ्याचं 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आणि
सलग नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदान 50,000 मिळणार असं वचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मुलींना मोफत शिक्षण केलं, परंतु मुलांना मोफत शिक्षण केलेलं नव्हतं. जाहीरनाम्यामध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला वचन दिलेलं आहे, सरकार आल्यानंतर मुलीबरोबर मुलांना सुद्धा या ठिकाणी पूर्ण शिक्षण मोफत दिलं जाईल. ह्या सामान्य लोकांच्यासाठीच्या ह्या ज्या योजना आहेत, हे सामान्य लोकांची काय या ठिकाणी आक्रोश असतो, गरीब माणसाचा आक्रोश या ठिकाणी लोकनेत्याला समाजकारणात राजकारणामध्ये या ठिकाणी नेत्याला ऐकायला आला पाहिजे. आणि हा जर आक्रोश ऐकायला आला तर अशा पद्धतीच्या योजना त्याच्यामध्ये होतात. कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून राजकारण होत आहे, अनेक जणांच्या वक्तव्यामध्ये येतं, भाषणामध्ये येतं. परंतु पृथ्वीराज बाबा ज्या वेळेला मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये 108 ॲम्ब्युलन्स योजना या ठिकाणी चालू केली आणि महाराष्ट्रभर अनेक महिलांना, अनेक पुरुषांना त्याचा फायदा झाला. महिलांना या ठिकाणी 50% एसटीत सवलत होती. आता 23 तारखेनंतर सरकार येणार आहे, महिलांना 100% या ठिकाणी एसटी मोफत प्रवास करून टाका. ह्या अशा अनेक योजना लोकउपयोगी योजना आहेत. आणि म्हणून आपण बघतो की आमदाराला मत द्यायचं आहे, आमदार निवडून आणायचं आहे, परंतु आमदार निवडून आणल्याशिवाय पुढचं घडत नाही. मगाशी सुषमाताई अंधारेंनी सुद्धा सांगितलं की पृथ्वीराज बाबांना तुम्ही फक्त आमदार करणार नाही तर महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्यात मिळणार आहे. कारण महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची आता या ठिकाणी क्षमता, दृष्टी, अनुभव, चारित्र्य या ठिकाणी त्यांच्या अंगावर कुठलाही भ्रष्टाचाराचा शिंतोडा सुद्धा उडलेला नाही. असा शुद्ध चारित्र्याचा नेता हा या ठिकाणी तुम्ही आमदार करून आपण पाठवणार आहे. आपल्याला त्यांना मत देण्याचा या ठिकाणी संधी मिळणार आहे. आपण भाग्यवान आहोत. येत्या 20 तारखेला या ठिकाणी आपण हाताच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि पृथ्वीराज बाबांना मोठ्या मतानं या ठिकाणी आपण विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि मी थांबणार आहे. आपल्याला हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी आपला उंडाळे जिल्हा परिषद गट असेल, काले जिल्हा परिषद गट असेल, इथं सरकारी दवाखान्यांची या ठिकाणी जिथं आवश्यकता आहे तिथं सरकारी दवाखान्यांची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. उंडाळ्याला आता ग्रामीण रुग्णालय आहे. येत्या काही काळामध्ये या ठिकाणी दादाने आणि बाबा या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत. उंडाळ्याला 100 खाटाचं हॉस्पिटल या ठिकाणी चालू होणार आहे. तुम्ही उपचाराची आणि त्या ट्रस्टवर राजकारणाची काळजी करू नका. रयत सहकारी साखर कारखाना 2,500 क्षमतेनं चालत होता. येत्या सीझनला तो 5,000च्या क्षमतेनं चालणार आहे. नुसत्या साखरेवर 3250 रुपये भाव दिलेला आहे. आता या ठिकाणी त्याची कॅपॅसिटी वाढल्यामुळं या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाचं राजकारण होईल अशा पद्धतीतली भीती कुठं मनात असेल तर ती काढून टाकावी. या ठिकाणी रयत सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सेवेसाठी सज्ज आहे. आपल्या सगळ्या या संस्था आहेत, सहकाराच्या माध्यमातून या सगळ्या संस्था शेतकऱ्यांच्या हिताचं काम करतायत. आणि बाबांना आपण जर विधानसभेमध्ये मोठ्या मतानं पाठवणार आहे, कारण आपण बघतो की 15,000चं लीड, 20,000चं लीड. उदय पाटील इथं बसलेले आहेत. उंडाळे जिल्हा परिषदेतून काकासारखं 10,000चं लीड आपल्याला द्यायचं आहे, लक्षात ठेवा. सगळ्यांनी डोळं उघडून काम करा, गाफील राहू नका. या ठिकाणी जमतंय म्हणू नका. सभेला एवढी प्रचंड गर्दी झाली म्हटल्यानंतर आता जमलंय, या ठिकाणी गाफील राहू नका. प्रत्येकानं 8-10 दिवस राहिलेले आहेत. डोळ्यात तेल घालून काम करा. आपापल्या गावामध्ये आपापल्या बूथवर या ठिकाणी आपापला बूथ प्लस करण्याचं काम करा. एवढी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अधिकृत उमेदवार आपल्या कराड दक्षिणचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा, डॉक्टर भारत पाटणकर, रवींद्र पवार, काटकर सर, नितीन काशीद, आत्ताच वकील साहेब आलेले जानूगडे वकील साहेब, मनोहर शिंदे आणि सर्व व्यासपीठ. कारण आत्ता एक शिवाजी अप्पा बंडानाना म्हणजे बऱ्याच बाबा सगळं विषय आपल्या कारखान्याच्या दृष्टीनं ग्रामीण भागातला जो विषय आहे
अतिशय कळकळीचा, कारण हे गावचं ग्रामपंचायतचा इलेक्शन नाही, हे महाराष्ट्रातला दिशा देणारं इलेक्शन आहे. आणि कालेगावच्या वतीनं बाबा तुम्हाला एक सांगतो, कारण हे मत आहे ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मत आहे. कारण या गावात, कालेगावात पुरोगामी विचाराचं गाव आहे. शिक्षणची संस्था काल्यात झालेली आहे. पण आजची परिस्थिती बघितली तर कमीत कमी 23 कोटी रुपये बाबा 2024 पासून तुम्ही दिलेले आहेत. कारण ज्या वाड्या वस्तीतली लोक ग्रामपंचायत 40-40 वर्ष एकमेकाला मदत करणारी, गुडगाभर कमरे एवढ्या ह्याच्यातनं चिखलातनं लोक दूध घाला येत होते, आज तिथं तुमच्या विकास कामातून वस्तीपातळीवर विकास तुमचा गेलेला आहे. बऱ्याच गोष्टी बोलायचं झाल्या तर कारखान्याचा एक विषय आमचा ज्वलंत उदाहरण आहे. कोणतरी बंडाना म्हणले, कोणतरी कारखान्याचा मालक असल्यागत बोलतोय की इरिगेशनचं पाणी देणार नाही, कोण म्हणतोय शेअर्स ट्रान्सफर करणार नाही. म्हणजे बऱ्याच त्या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या असल्यागत करायला लागलेल्या आहेत. पण एक सांगतो, मागं सुद्धा 2014ला सांगितलं होतं, तुम्ही तिरकं लागला तर मला सुद्धा तिरकं लागा येतं. तुम्ही चुकीच्या पद्धतीनं जाऊ नका. लोक चांगल्या विचार करतात, चांगल्या पद्धतीचा विचार करतात. एक विकास कामाचं मॉडेल बाबाकडे बघितलं जातं आणि पुढचा जो उमेदवार आहे तो कशा पद्धतीनं प्रत्येकाला दादा बाबा म्हणून करतो ही मी प्रत्येकाला तिथनं जाऊन आलेल्याची चांगलं माहिती आहे. मला एक 2 गोष्टीचं बाबा आपल्याला आवर्जून सांगायचं आहे कालेगावच्या वतीनं. का आमच्याकडे सुद्धा 2 ग्रुप असले तर आम्ही सगळे खेळीमिळीनं सगळ्यांचे आज गाव पदयात्रा कालच्या आमची चालू आहे. इथं कसलाही गटतट राहिलेला नाही. आणि आज उदयदादा असते म्हणजे त्यांच्या बऱ्याच गोष्टी देण्यात आल्या असत्या की कालेगावच्या दृष्टीनं पूर्णपणे ताकदीनिशी ही जनता तुमच्या पाठीशी राहील. कारण कृष्णा कारखान्याचा ह्यो सभासद वर्ग, कारण 400 कमीत कमी 400 रुपयानं टनाला आमचं हिने मारलेत कृष्णा कारखान्यानं. कारण रयत कारखाना एक रकमी 3100 रुपये देतो आणि कृष्णा कारखान्यात 3100 रुपये देतो. 3150 आणि 50 म्हणजे कमीत कमी 10 टनाचा प्रत्येकाचा शेतकऱ्याचा कमीत कमी ऊस असतो. आमच्यासारख्या बंडाना म्हणले तर 500-1000 टन हे आमचा जातोच. पण ही नुकसान भरपाई शेतकऱ्याची कुणाची? आता ते पैसे देतात म्हणजे आमचंच पैसे देतात. ते काय पदरचा पैसा देत नाहीत. प्रत्येकाला का खोक्याची पद्धत जी चालू केल्या, बोलवून तुला काय पाहिजे, तुला नोकऱ्या, कुठल्या नोकऱ्या नाही ज्या. आता ते शिरवळला शाखा म्हणजे काल आज सुद्धा महिला बाबा बोलत वंडाला, तिने वाळव्यापासून महिला बोलवल्या होत्या. म्हणजे इथल्या स्थानिक होत्या का महिला? आज जो सभासद आलेला आहे तिथला जो जनता तुमच्या प्रेम करत्या, ही टोटल लोक आपल्या मतदारसंघातले, ती बाहेरचा कोण नाही. आणि मी परत एकदा विनंती करतो, पाटणकर साहेब आलेत, वाकुर्डी योजनेच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला काल्यापत्र बाबांच्या तुमच्या कृपेनं आम्ही दरवर्षी एकदा तरी पाणी आणायचा प्रयत्न करतो. हे ज्वलंत प्रश्न आहे आमच्या गावच्या दृष्टीनं. आम्ही जुजारवाडीपात्र पाणी वर्षाला नेतो, पण ह्याच्या एक प्राधान्याच्या हिशोबानं कोण स्वतःला म्हणतं आमचंच पैसे घेतो, 3 लाख भरलं, 6 लाख भरलं ना आम्हानेच सांगतो आम्ही तुमच्या भरलं. म्हणजे शेतकरी इथं भरायला तयार असताना पण पळणं कुणाला तरी वरच्या भाजपच्या मंत्र्याला फोन करायचा आणि बळवणूक अडवणूक करायची. आमचीच पाण्याची तंटा, जेव्हा पाणी तंटा असते तेव्हा बाबा 1 महिनाभर त्याचं आढावा बैठक घेतात. पण जेव्हा ही बैठक झाली म्हटलं की ह्यासनी जाग येते. अशी काही मित्रमंडळी ह्यात येते. तर आता परत एकदा सांगतो की बाबा आम्ही काल्याच्या वतीनं स्पष्ट सांगतो, आम्ही कमी पडणार नाही, एवढीच ग्वाही देतो. आपण सगळी जर आला त्याबद्दल आपलं कालेगावच्या वतीनं मी स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्मान्य पैलवान पृथ्वीराज बाबा, माझे सहकारी डॉक्टर भारत पाटणकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कारण 10चं टायमिंग आहे, उमेदवारांना विस्तृतप्रमाणे बोलायला संधी मिळाली पाहिजे, त्यामुळे सर्वांची नावं काही घेत नाही, थोडक्यात या ठिकाणी मांडतो. या गावामध्ये यापूर्वी माझ्या अनेक वेळेला सभा झाल्या आहेत. हे गाव एक विचारानं चालणारं गाव आहे, तत्वानं चालणारं गाव आहे. या गावामध्ये क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत आणि अशी विचाराची बैठक असणाऱ्या गावामध्ये सांगत असताना काही महत्त्वाच्या बाबी निदर्शनास आणू देणं गरजेचं आहे, त्या दृष्टिकोनातून मी बोलतोय. ही निवडणूक महाराष्ट्राचं अस्तित्व टिकवायचं का नाही या प्रश्नावरती आजपर्यंत झालेल्या निवडणुका आणि ह्या निवडणुकीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या निवडणुकीमध्ये जर समजा चुकीच्या पद्धतीनं तुमचं मतदान झालं
तर त्याचे परिणाम संबंध महाराष्ट्राला भोगावं लागणार आहेत. महाराष्ट्रामधलं जे मुंबई आहे, ती मुंबई ही महाराष्ट्राची नव्हे तर संबंध देशाची आर्थिक राजधानी आहे. आंतरराष्ट्रीय म्हटलं तरी सुद्धा ते वावगं ठरणार नाही. आणि ही मुंबई गुजरातला मिळावी याकरता त्यावेळेला त्यांचा प्रयत्न चालला होता. आणि त्यावेळेला ही मुंबई महाराष्ट्राला मिळावी याकरता म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीचा चळवळ चालू झाली, लढा चालू झाला. आणि तो लढा इतका मोठा झाला की हुतात्मा चौकामध्ये ज्या वेळेला हे आंदोलन चालू होतं त्यावेळेला गुजरातचे मोरारजीभाई देसाई यांनी त्या आंदोलनकर्त्यावरती 105 106 या आंदोलनकर्त्यांच्यावरती छातीवरती गोळ्या झाडल्या आणि त्यांचे मुर्दे पाडले. मुंबई तुम्हाला मिळालेली ते सहजासहजी मिळालेली नाही. 106 हुतात्म्यांचं त्या हुतात्मा चौकामध्ये रक्त सांडलेलं आहे. आणि यानंतर संबंध महाराष्ट्र पेटला आणि महाराष्ट्र पेटल्यानंतर मग मुंबई ही महाराष्ट्राला मिळालेली आहे. त्यावेळेपासून या गुजरातच्या मध्ये मुंबई मिळाली नाही याचं शल्य आहे. कारण मुंबई ही संबंध देशाची आर्थिक राजधानी आहे. ही मुंबई आपल्याला मिळाली पाहिजे अशी ह्या गुजरात लॉबीची त्या ठिकाणी इच्छा होती. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं त्या ठिकाणी चालू झालेली आहेत. आज तुम्ही जर बघितलं तर एकंदर महाराष्ट्रामध्ये एकंदर 17 मोठे उद्योग या ठिकाणी आलेले होते. लक्षावधी लोकांना या ठिकाणी रोजगार मिळणार होता. हे 17 उद्योग त्यांनी या देवेंद्र फडणवीस यांनी हे गुजरातला देऊन टाकले. त्याचप्रमाणे या मुंबईमध्ये असणारी आंतरराष्ट्रीय काही ऑफिसेस मोठमोठी जी होती ती सगळी गुजरातला नेली. महाराष्ट्राला त्यांना या ठिकाणी कंगाल करायचं आहे, महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचं आहे. हा कुटील डाव या गुजरात लॉबीचा आहे आणि या भाजपचा आहे. आणि त्यात जर महत्त्वाची भूमिका जर कोण करत असेल तर तो महाराष्ट्राचा व्हिलन देवेंद्र फडणवीस. या देवेंद्र फडणवीसाला दिल्ली जे सांगल त्याप्रमाणे ते करतायत. एवढे मोठे उद्योग तुम्ही पाठवले, इतर मोठमोठे ऑफिसेस तुमचे सगळे या गुजरातला त्या ठिकाणी गेलेले आहे. महाराष्ट्राचं मुंबईचं महत्त्व त्यांना ठिकाणी कमी करायचं आहे. हा कुटील डाव असल्यामुळं या निवडणुकीमध्ये तुम्ही स्थानिक तुमचं काय आहे यापेक्षा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, तो विचारात घ्या. आणि त्या 106 हुतात्म्यांचं बलिदान वाया जाऊ देऊ नका. महाराष्ट्राची मुंबई जर कायम राहायची असेल यावेळेला महाविकास आघाडी कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्तेमध्ये येणं गरजेचं आहे. त्याकरता वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे ती मी सांगतो. आता जास्त वेळ घेत नाही, बाबांना बोलायचं आहे. लाडकी बहीण चाललेली आहे आणि लाडकी बहीण चाललेली असताना सर्वत्र त्याच्यावरती एक महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतोय की मनुस्मृती जी आहे त्या मनुस्मृतीचं पुरस्कार करणारी ही भाजप आहे. आणि ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा मसुदा मांडला त्याच वेळेला या RSSचे असणारे गोळवलकर गुरुजी यांनी त्या ठिकाणी म्हटले की हा घटना कशा करता पाहिजे, मनुस्मृती आहे की मग हे कशा करता पाहिजे. त्यावेळेपासून त्यांनी विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमिटीनं मांडलेला जो घटना जी होती ह्या भाजपच्या लोकांनी दिल्लीला त्या ठिकाणी घटना जाळली. त्यांना ही संबंध घटना त्यांना त्या ठिकाणी मान्य नाही. आणि त्यामध्ये त्यांचं म्हणणं की शूद्रानं लिहिलेली ही घटना आहे, आम्हाला ती कदापि मान्य नाही. त्यांचा विश्वास आहे मनुस्मृतीवरती. आणि मनुस्मृती म्हणजे काय? मनुस्मृती म्हणजे त्या ठिकाणी असं आहे की ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्मले ते ब्राह्मण, खांद्यातून जन्मले ते क्षत्रिय, बेंबीतून जन्मलेले ते वैश्य आणि पायातून जन्मलेले आहेत ते त्या ठिकाणी दलित. आणि ह्या दलितांनी ह्या सगळ्यांची त्या ठिकाणी सेवा करायची. आणि या पद्धतीनं मनुस्मृतीमध्ये दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की जो लाडक्या बहिणीशी संबंधित आहे. मनुस्मृतीमध्ये असा उल्लेख आहे की स्त्रियांना कसलाही हक्क अधिकार नाही. पूर्वीची जुन्यातली माणसं असेल तर मी आठवण करून देतो. पूर्वी खेडेगावामध्ये जर तुम्ही गेला तर परपुरुष जर घरामध्ये आला तर घरातली स्त्री दरवाजाशी आडवं धरत होते
आणि आडवं धरून त्या ठिकाणी बोलत होती. इतकी त्यावेळेचा तो पगडा होता. आणि याला छेद देण्याचं काम कुणी जर केले असेल, महात्मा फुले शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्याला त्या ठिकाणी छेद दिलेला आहे. आणि आता परिस्थिती अशी आहे की मनुस्मृतीमध्ये स्त्रीला दुय्यम स्थान आहे. तिला कुठलेही अधिकार नाही, तिला कुठलेही हक्क नाही. तिनं फक्त चूल आणि मूल त्या ठिकाणी बघायचं आहे. हे मनुस्मृतीमध्ये अभिप्रेत आहे. ते भाजपला त्या ठिकाणी त्यांचा अजेंडा तो आहे. मग त्या मनुस्मृतीमध्ये बंच ऑफ थॉट्समध्ये असं लिहिलेलं आहे की स्त्री ही फक्त उपभोगण्याची वस्तू आहे. तिला कुठलंही स्वातंत्र्य नाही, तिला कुठलाही अधिकार नाही. अरे तुम्ही या पद्धतीने जर स्त्रियांचे हक्क आणि अधिकार काढून घेणार असाल आणि त्याकरता त्यांना सत्ता हवी आहे, त्याकरता त्यांना त्या ठिकाणी 400 पार पाहिजे होतं लोकसभेला, ते 240वर आलं. आज महाराष्ट्र त्या उद्देशानं त्यांना गिळंकृत करायचं आहे. महिलांचं स्वातंत्र्य आणि अधिकार तुम्हाला जर अबाधित राखायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी ही सत्तेत येणं गरजेचं आहे. स्त्रियांनी हा विचार करावा, 1500 रुपये मिळतात याच्यावरती फक्त जाऊ नका. 1500पेक्षा तुम्हाला जर कायमस्वरूपी तुमच्या हाताला जर काम दिलं आणि स्वतःच्या स्वाभिमानानं तुम्ही त्या ठिकाणी उभा राहिला तर तुम्हाला त्या 1500ची सुद्धा गरज लागणार नाही. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी मी सांगतो की डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना या काल्यामध्ये केलेली आहे. अरे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांचं जे ब्रीद आहे की स्वाभिमानानं आणि तुम्ही निडळाच्या घामाच्या कष्टातून तुम्हाला जे मिळेल तेच तुम्ही तुमच्या कच्च्या बच्चांना घाला. हरामचं जर खाल्लं तर एक तर पोरं होणार नाहीत आणि झाली तर ती चांगली निपचायची नाहीत. हे कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार हा काल्यातनं निर्माण झालेला होता आहे. अरे निडळाच्या घामाच्या कष्टातून त्या ठिकाणी मिळवा. काय मला मतदारसंघात दिसते, दारू काय, साड्या काय, मटण काय, जेवण काय, अरे भांडी काय, आणखीन काय काय असेल ते सगळं. अरे हे हरामचं आहे रे, हे हरामचं आहे. तुम्हाला ती असलं पचणार नाही. अरे तुम्ही आम्हाला या ठिकाणी विकत घ्यायचा प्रयत्न करताय. तुम्हाला मतदानाचा हक्क जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मसुद्यामध्ये जो दिलेला आहे तो याकरता नाही. टाटा, बिर्ला, अंबानी, अंदानी यांच्या मताची किंमत आणि तुमच्या मताची किंमत ही एकच आहे. मग असं असताना असं का? मला अधिकार आहे, माझं मत आहे, माझं मत मी विचारानं त्या ठिकाणी देणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला महाराष्ट्र टिकवायचं आहे. महाराष्ट्र द्वेषी जे लोक आहेत ते त्या ठिकाणी विरुद्ध बाजूला आहेत आणि महाराष्ट्र या ठिकाणी वाढला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये असलेल्या जनतेला सर्व प्रकारचं मिळालं पाहिजे अशा विचाराचे डॉक्टर आपले पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी आहेत. आणि शेवटचाच मुद्दा सांगतो. हे काय माहिती आहे का सांगू का? मी आहे शेतकरी कामगार पक्षाचा, आमचे नेते ND पाटील सर. आणि आमचं काय आहे की मैदान दमेल पण घोडं दमायचं नाही. आमच्याकडे भरपूर मटेरियल आहे, नाही असं नाही, पण वेळेचं बंधन आहे. शेवटचाच मुद्दा सांगतो की बाबा 2014पासून सगळ्यांचं प्रेम शिवाजी महाराजांच्यावर दिसून यायला लागलं. 2014पासून कुठेही जावा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायचा, प्रतिमेला हार घालायचा आणि भाषणाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या नावानं घ्यायची. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यातल्या लोकांनी तुम्ही शूद्र आहात म्हणून राज्याभिषेक करण्याकरता विरोध केलेला होता, ज्या राजश्री शाहू महाराजांना तुम्ही शूद्र आहात म्हणून त्या ठिकाणी अवहेलना केलेली होती, आज त्या प्रवृत्तीचे लोक हे भाजपमध्ये आहेत. कोश्यारी यांनी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला होता, अरे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले जी आमची दैवत आहेत त्यांचा अपमान केलेला होता आणि त्या चंद्रकांत पाटलांनी कर्मवीर भाऊराव पाटलांचा अपमान केलेला होता आणि शिवाजी महाराजांचे एवढी अवहेलना आणि अपमान केला असताना अतुल बाबा तुम्ही काय करत होता? ज्या वेळेला कोश्यारींनी शिवाजी महाराज आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल जी आक्षेपार्ह विधानं केली
त्याच दुसऱ्या दिवशी मी कराडला मामलेदार कचेरीसमोर 1 दिवसाचं आत्मक्लेश उपोषण केलेलं होतं. अरे आम्ही शेका पक्षाची डाव्या विचाराची लोक आहोत. एकदा भांगलायला घेतलेली पात आहे ती अखेरपर्यंत आम्ही नेतो, मधीच सोडत नाही. माझं एकच म्हणणं आहे की खानदानी मराठा तुम्ही या ठिकाणी समजता. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचे या ठिकाणी दैवत आहे वगैरे असलं काही म्हणता. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी अपमान केलेला आहे त्यांच्या पंक्तीला तुम्ही जाऊन कसे बसता अतुल बाबा, त्याचं उत्तर द्या. मग एकतर खानदानी मराठा म्हणू नका किंवा ती संगत सोडा. वैयक्तिक मला कोणावरती टीका करायची नाही. बाबांनो, शेवटचीच विनंती या ठिकाणी करतो, या निवडणुकीमध्ये कुठले बाकीचे तुमचे गावातले हेवेदावे सगळे विसरून महाराष्ट्र आपल्याला टिकवायचं आहे. स्त्रियांचे अधिकार आपल्याला त्या ठिकाणी अबाधित ठेवायचे आहेत. आणि त्याकरता म्हणून येत्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय बाबा जे आहेत, बाबांच्या चिन्ह आहे हात, आणि हाताच्या बटनासमोर तुम्ही त्या ठिकाणी बटन दाबा. आणि एकच शेवटचंच फक्त सांगतो की बाबांनी मुख्यमंत्री असताना, आता माझ्या घराशेजारीच राहतात ते पाटण कॉलनीमध्ये, म्हणजे ते माझ्या शेजारी राहत नाहीत, माझ्या घराशेजारी ते राहतात. काय आमचं शेका पक्षाचं आहे. तर एक सांगतो तुम्हाला, एक उच्च विद्याविभूषित, हायली क्वालिफाईड, नंबर 2 चारित्र्यानं शुद्ध, कुणी असं बोट दाखवू शकत नाही. ईडी बीडी CBI जवळपास सुद्धा फिरकू शकत नाही, एवढं सर्वार्थानं शुद्ध. आणि मुख्यमंत्री असताना या मतदारसंघामध्ये त्यांनी 1800 कोटी रुपयाची कामं केलेली आहेत. आणि ही कामं समोर असताना तुम्ही काय विचारता, हो बाबांनी काय केलं? अरे बाबांनी सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम केलेलं आहे, त्याला आधार देण्याचं काम केलेलं आहे. आणि असं कर्तृत्वान माणूस व्यक्तिमत्व हा तुम्हाला या मतदारसंघाला उमेदवार मिळालेला आहे. हे विधानसभा मतदारसंघाचं या ठिकाणी एक मोठं भाग्य आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा विनंती करून मी आपली रजा घेतो. वयाने जास्त असले तरी बुद्धीनं अजूनही तल्लग आणि तरुण असलेले आपले उमेदवार आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेब, त्यांचे सहकारी डॉक्टर पाटणकर साहेब, इतर या व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि या काल्या आणि कालेच्या परिसरातून जमलेले माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, या गावाचा तसा संबंध माझा 120 वर्षापूर्वीचा आहे. 120 वर्षापूर्वी आजपासून माझे वडील ह्या गावात शिकायला आले आणि त्यांनी 7वीपर्यंत शिक्षण इथं घेतलं, या गावात घेतलं. आणि त्यांच्या शिक्षणाचा फायदा होऊन माझं कुटुंब हे चांगलं कुटुंब झालं. आणि आज माझ्या कुटुंबात 20 डॉक्टर, 7 इंजिनियर, 7 वकील अशी माणसं जी झाली, त्याचं ऋण हे काले गावातलं मिळालेलं आम्हाला जे पुण्य आहे ते आहे. आणि त्या ऋणातनं काहीतरी मुक्त व्हावं आणि तुमच्याशी काहीतरी प्रेमाचा संवाद साधावा म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्या गावाकडे आलेलो आहे. इथं माझे एक मित्र भीमराव दादा म्हणून आहेत, ते माझे स्नेही आहेत, माझे सिनियर आहेत, त्यांचाही मी आदर करतो. बंधू आणि भगिनींनो, ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही, ही निवडणूक कारखान्याची, पंचायत समितीची, जिल्हा परिषदेची नाही. ही निवडणूक आहे महाराष्ट्र राज्याची. ज्या राज्याचं नाव या देशामध्ये सर्व क्षेत्रामध्ये 1 नंबरला होतं, त्या राज्याचं नाव या युती सरकारनं कधी 5 नंबरला, कधी 7 नंबरला, कधी 11 नंबरला घातलं. आणि अजूनही या राज्याचा विकास चालू आहे, तो वेगानं चालू आहे. आणि तो वेगानं करण्याचं काम फक्त मोदी सरकार आणि त्यांच्या छायेखाली चालतं असं ते म्हणतात. ही गोष्ट खोटी, लबाडीची आणि शुद्ध फसवणुकीची आहे. तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये धूळ घालणारे आहे. तुम्ही आम्ही सावध राहिलं पाहिजे. आपण इतक्या व्यवस्थितपणे विचार करतो. गावातला ग्रामपंचायतीचा सदस्य असला, तो एकदा निवडून गेला एका पार्टीतनं, तर 5 वर्ष कुठल्याही कष्टात त्याला घातलं, कसल्याही त्या ह्याच्या चाकात घातलं त्याला, तरी तो ह्या पार्टीतनं त्या पार्टीत जात नाही.
तो म्हणतो मी निवडून आलोय, आता पुढच्या निवडणुकीला पाहिजे असलं तर मी तुमच्याकडे येईन. पण ह्या विधानसभेमधले काही बदमाश लोक, ज्या बदमाशांनी आपल्याकडून मतं घेतली, आपल्याकडून ते विजयी झाले, विधानसभेचे सदस्य झाले, लाखो रुपये खर्च करण्याचे अधिकार त्यांना मिळाले, लाखो रुपयाचा पगार ज्यांना मिळाला, ते लाचार होऊन खोक्यासाठी त्यांनी आपली इमानदारी विकली आणि आम्हाला महाराष्ट्राला सबंध देशामध्ये खाली मान घालायची पाळी या लोकांच्यामुळं आली. असे हे जे बंड करून गेले म्हणतात, क्रांती करून गेले म्हणतात, स्वतःला आपण काहीतरी पुण्यवान काही करून गेलो म्हणतात आणि अजूनही चोरलेले झेंडे आणि चोरलेली नावं घेऊन जे मिरवतात, त्यांच्या तोंडाची भाषा बघितली तर ते मुख्यमंत्री होण्याच्या लायकीचे आहेत का नाही हा विचार करायला लागेल. काय बोलतात ते बोलतात जोड्यानं मारा, विधानसभेमध्ये जाऊन जोड्यानं मारा, आत जाऊन जोड्यानं मारा. काय बोलतात काय? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची ही एक काय परंपरा आहे का? ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते त्यांचंही ते ह्या कराडमधून निवडून गेलेले होते. त्याच कराडमधून यशवंतराव चव्हाणसारखे, यशवंतराव मोहिते यांच्यासारखे, विलास काकासारखे आणि आता बाबांच्यासारखी अशी सन्माननीय माणसं, विचाराची माणसं ही निवडून गेली. त्या विचाराच्या माणसांच्या या सृष्टीमध्ये, या भूमीमध्ये आम्ही ह्या काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्याचं काम तुमचं आमचं आहे. हा काँग्रेस पक्ष जिवंत आता सातारा जिल्ह्यामध्ये आता तर या फक्त दक्षिण कराडमध्ये आहे आणि तुमची ना आमची डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस आपली पायी करायची पाळी आलेली आहे की हा काँग्रेस पक्ष सातारा जिल्ह्यातला निर्माण झालेला, देशामध्ये उज्ज्वल नाव केलेला जो पक्ष यशवंतराव चव्हाण साहेबांनी तयार केलेला आहे तो टिकवायचा असेल, त्याचं नाव ठेवायचं असेल आणि तो देशाच्या आणि या महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आपलं नाव चांगलं अबाधित ठेवायचं असेल तर बाबांच्यासारखा शुद्ध चारित्र्याचा, सफेद शर्टाचा, अतिशय उज्ज्वल विचाराचा, शांत, संयमी आणि अतिशय बुद्धिमान माणूस आपण पाठवला पाहिजे. ज्याच्या अंगावर डाग नाही असा एक उमेदवार एका बाजूला आहे आणि ज्याच्या अंगावर डाग ठेवायला जागा नाही असा एक उमेदवार दुसऱ्या बाजूला आहे. तुम्ही विचार केला पाहिजे. ज्यांना अभ्यास करून डिग्र्या मिळवल्या तो माणूस एका बाजूला आहे, ज्याला डिग्र्या घरात आणून दिल्या तो माणूस दुसऱ्या बाजूला आहे. याचा तुम्ही विचार केला पाहिजे. तुमच्या आमच्यामध्ये पैसा आणतात, वाटतात, देतात, कुणाला साडी दे, कुणाला भांडी दे, कुणाला 4 दिवसाची नोकरी दे. आम्ही विचारलं पाहिजे. लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय. तुमच्या आणि माझ्या मताचा अधिकार एकच आहे, त्याची किंमत एकच आहे. तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, तुम्ही वाटता तो पैसा तुम्ही आणला कुठून ते आधी आम्हाला सांगा आणि मग आम्हाला तो पैसा द्या. काळे धंदे करून पैसे मिळवलेले असतील तर ते पैसे घेऊन तुमचा संसार सुखाचा होणार नाही. ते पैसे घेऊन तुमची मुलं चांगली शिक्षण करणार नाहीत. ते पैसे घेऊन ते समृद्ध होणार नाहीत आणि तुमच्याही जीवनामध्ये समृद्धी येणार नाही. या देशामध्ये हे महाराष्ट्र राज्य पुन्हा सुसंस्कृत उच्च दर्जाचं करायचं असेल तर त्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये या महाआघाडीच्या सरकारला आपण पाठवलं पाहिजे. त्यांच्या घोषणा आहेत, अनेक घोषणा त्यांनी केल्या. आता एक 1500 रुपयाची लाडकी बहीण योजना ही घोषणा केली मध्यंतरीच. 2.5 वर्षाचं सरकार होतं त्यावेळी घोषणा केली नाही. 1500च्या घोषणेबद्दल आम्हाला वाईट वाटत नाही. 1500ची घोषणा देऊन बहीण विकत घेता येत नाही. 1500च्या घोषणेनं बहिणीला भावाच्या घरी पाणी भरायला बोलवायचं नाही आहे. ते पाणी भरायला बोलवत आहेत. बहिणीला 1500 रुपये द्या, मला मत द्या. दिलं नाही तर फोटो काढा, त्यांचं 1500 कमी करा. असला धंदा काँग्रेस करणार नाही. काँग्रेसच्या वचननाम्यामध्ये बहिणीला 3000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे आणि हे 3000 रुपये देत असताना ते सन्मानानं ती जी घरासाठी, कुटुंबासाठी भांड्याचं, स्वयंपाकाचं जे काम करतं, स्वच्छतेचं काम करतं, मुलं निर्माण करण्याचं काम करतं, मुलांना समृद्ध शिक्षण देण्याचं काम करते, त्याच्या बदल्यामध्ये हा तिला दिलेला रोजगाराचा भत्ता आहे असं आपण हे मानलं पाहिजे. आणि म्हणून आपण 20 तारखेला काळजीपूर्वक आणि 20 तारखेपर्यंत काळजीपूर्वक आपण राहावं आणि हाताच्या पंजावरती शिक्का मारून बाबांना अशा मतानं निवडून द्या की माझी तुम्हाला विनंती आहे की एकदा कुस्ती झाली, दुसऱ्यांदा झाली तरी पैलवान पुन्हा त्या फडावर उभा राहिलेला आहे. आता ह्यावेळी असा उचलून आपटा
की पुन्हा त्याला उभं राहायची सोय राहणार नाही. एवढीच विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणमाता निरुती, बळीराजा, तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुलेंनी ज्यांना जहामर्द म्हटलं ते मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, देशाला समतेची परंपरा देणाऱ्या वारकरी संप्रदायाचं प्रतीक श्री विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कार्ल मार्क्स, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी, शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या, स्त्रियांच्या चळवळीमध्ये जे हुतात्मे झाले त्या सर्वांना वंदन करून अत्यंत थोडक्यामध्ये वेळ संपत आलेला असल्यामुळं मी आपल्यासमोर काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हे काले गाव, या गावामध्ये 1942 साली माझे वडील क्रांतीवीर बाबूजी पाटणकर हे पार 47-52 सालापर्यंत जाऊन येऊन या पूर्वीच्या पिढीला माहीत असतील ते आलेले आहेत. त्यातली बरीचशी पिढी नसणार आहे आत्ता. त्यामुळं काले गावाशी चळवळीचा संबंध स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे. पण त्याच्याही आधी काले हे गाव 1921 ते 1928 या काळामध्ये जी ब्राह्मण्यशाही आणखीन जमीनदारशाहीच्या विरुद्ध संघर्ष झाला आणि शेतकऱ्यांनी संप केला, 1.5 वर्षाचा संप केला. त्या संपामध्ये सगळ्यात पुढाकारात जर कुठलं गाव असेल तर काले गाव होतं. त्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळीची सुरुवात महाराष्ट्रातली तुमच्या गावानं केलेली आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि या संपाच्या नंतर सरकारला काही निर्णय घ्यावे लागले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या कालखंडामध्ये पुढं जाऊन मगाशी उल्लेख झाला, रयत शिक्षण संस्थेची स्थापना खरं म्हणजे याच गावामध्ये झाली आणि त्यानंतर हे शिक्षण संस्था सातारला आणि तिथून पुढं महाराष्ट्रभर पसरली. आणि म्हणून कालेगावच्या लोकांना मी आवाहन करतो की सत्यशोधक चळवळीची परंपरा असणारं गाव असल्यामुळे मी आवाहन करतो की या देशाची जातीव्यवस्था कायम राहिली पाहिजे. उतरण जातीची मगाशी भाई पवारांनी सांगितलं तशी याच्याखाली तो त्याच्याखाली तो हे राहिलं पाहिजे. याच्या विरुद्ध बंड करणारी परंपरा असलेलं गाव हे तुमचं गाव आहे. इथं सर्व प्रकारच्या समानतेच्या विरुद्ध लढणारं गाव तुमचं गाव आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड हे कुठल्या गावानं दिलं पाहिजे? कुठल्या गावानं दिलं पाहिजे? काले गावानं दिलं पाहिजे. बरोबर आहे का? हात वर करून सांगा. तेव्हा या काले गावाचं लीड सगळ्यात जास्त आहे. आणि मी मागच्या सभेमध्ये विंगाच्या म्हणालेलो होतो की या ठिकाणी महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त जर बहुमत कोणाला मिळणार असेल तर ते आपल्या पृथ्वीराजजी चव्हाणांना मिळणार आहे. त्यामध्ये तुमचा वाटा सगळ्यात जास्त असणार आहे. या ठिकाणी मुद्दा मला उल्लेख केला पाहिजे की काही 1-1.5 दिवसापूर्वी या महाराष्ट्रामध्ये येऊन गुजरातच्या एका माणसानं जे दिल्लीच्या मंत्रिमंडळात आहेत अशा माणसाने या भागात येऊन असं विधान केलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जर तरुण लोकांचा पुरवठा कोणी केला असेल, त्यांना राज्य उभा करण्यासाठी सगळं बळ जर कोणी दिलं असेल तर ते जिजामातांनी दिलं नाही, ते संत तुकोबारायांनी दिलं नाही, ते शहाजी महाराजांनी दिलं नाही, तर ते रामदास स्वामींनी दिलं आहे. की जे रामदास स्वामी ब्राह्मण किती झाला तरी भ्रष्ट तरी तो तिन्ही लोके श्रेष्ठ असं लिहितात. अशा माणसानं शिवाजी महाराजांना बळ दिलं, त्यांच्यामुळे ते राजे झाले असं महाराष्ट्रात येऊन हा माणूस बोललेला आहे. या माणसाचं नाव काय आहे? काय आहे? अमित शहा आहे. या माणसाचा सगळीकडेच निषेधाचा ठराव झाला पाहिजे, पण कालेगावात तर तो झालाच पाहिजे. म्हणून मी हा ठराव मांडतो की या माणसाला इथून
सगळ्या ठिकाणून महाराष्ट्रात बंदी घातली पाहिजे आणि याच्यापर्यंत जे विधान आहे त्याची त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्याचा आम्ही निषेधाचा ठराव करतो. हातवर करून निषेधाचा ठराव. शेवटचा मुद्दा मांडून मी थांबणार आहे. इथं वाळूच्या उपशाचा एक प्रश्न तयार झाला होता. कोणाला आठवतोय का? दक्षिण महाराष्ट्रामध्ये वाळूचा उपसा प्रचंड काही वर्षापूर्वी झालेला होता, चालू असं होता. आणि आपल्या जमिनी, आपल्या विहिरींचं आणि लिफ्टचं जे प्रश्न होता तो तीव्र बनलेला होता. त्यावेळेला मी इथं आलेलो होतो. आठवतं का तुम्हाला? हां. आता सुद्धा पाण्याचा वेगळ्या अर्थानं प्रश्न आहे. काय झाले, मध्ये आपण एक आंदोलन केलं की 10 पटीनं पाणीपट्टी वाढली. लिफ्ट इरिगेशन योजनांची सरकारनं वाढवली 10 पटीनं. 1000 जे होतं त्याच्याऐवजी 13,000 झालं. तुम्ही त्या मोर्चात आला होता की नाही मला माहीत नाही, कोल्हापूरच्या. परंतु त्याच्याविरुद्ध आपण आंदोलन केलं सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचं. आणि त्या पाणीपट्टीच्या वाढीला स्थगिती मिळवून घेतलेली आहे. आणि ही स्थगिती आपल्या सगळ्यांच्या चळवळीनं मिळवून घेतलेली आहे. ही वसुली आता तुमच्याकडनं होणार नाही जोपर्यंत नवीन दर ठरत नाही तोपर्यंत. पण तोपर्यंत आपण वारणेचं पाणी हे जे इकडं नुसतं सोडलं जाते त्याच्याऐवजी जे शिल्लक पाणी वारणेचं आहे, जे लपून ठेवलं होतं ते उघड केलेलं आहे. आणि उघड करून या वारण्याच्या पाण्याला या ठिकाणी हे स्वस्त पाणी आपल्याला मिळणार आहे. त्याला लिफ्ट करण्याचा प्रश्न येणार नाही, बंद पाईपनं मिळणार आहे. तेव्हा काले, नांदगाव वगैरे ही तुमची जी गावं आहेत, या गावांची यंत्रणा जी आज पाणी वितरणाची पाईपची आहे, इथं ते वारणेचं पाणी आणून सोडायचं आणि ते पाणी आपण वापरायचं. अशा तऱ्हेनं मंजुरी आपण मिळवून घेतलेली आहे. आणि आता बाबांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या एकत्र प्रयत्नातून आपलं सरकार ज्या वेळेला आता येणार आहे ना आपलं सरकार, तर हे सरकार जे आपलं येणार आहे, या सरकारच्या काळामध्ये त्याला आता फक्त पैशांची मंजुरी पाहिजे आहे. ते आपलं सरकार देणार म्हणजे देणार. आणि या गावाला सुद्धा पाणी पुन्हा महागडं मिळते असं प्रश्न राहणार नाही. पाणी उतारानं येणार आणि अत्यंत स्वस्त दरानं पाणी आपल्या शेताला मिळणार आहे. एकरी जास्तीत जास्त 2,000 किंवा 3,000 रुपये अशा दरानं उसाला पाणी मिळणार आहे. बाकीच्या पिकांना आणखीन स्वस्त मिळणार आहे. ही चळवळसुद्धा आपल्याला करायची आहे. आणि ही चळवळ करत असताना आता आपलं सरकार असल्यामुळं लढावंही. आणि या ठिकाणी आगमन झालेलं कराड दक्षिणचा ठाण्या भाग. आज या ठिकाणी उद्याच्या होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, काँग्रेसचे या ठिकाणी असलेले आपले विद्यमान आमदार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा या प्रचार सभेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले, ज्यांनी आपल्यासमोर जो आपला ज्वलंत प्रश्न आहे, या विभागातील शेतीसाठी पाणी, की जे वाकोर्ड्याचं पाणी काकांनी या विभागात आणलं आणि या देशातला पहिला नदीजोड प्रकल्प पूर्ण केला, त्यातील उर्वरित गावांना जे राहिलेलं पाणी आहे, म्हणजे आपण आत्ता जेवढं घेतो आहे त्याच्यापेक्षा काही अंशी अजूनही पाणी त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे. आणि ते पाणी वेगळ्या मार्गानं आपल्याला जिंती मार्गे या ठिकाणी आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला आणि त्याचा सर्वेसाठी 1,65,00,000 रुपये मंजूर करून घेतलेत, ते या संघर्षाचे प्रमुख डॉक्टर भारत पाटणकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या व्यवसायातील आमचे सिनियर रवींद्र पवार साहेब, प्रतापराव जानोगडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी सर्वांची क्षमा मागतो कारण वेळ थोडा राहिला आहे. बाबा नाही, त्यांचे विचार आपल्यासमोर मांडायचे आहेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथं उपस्थित या विभागातील सर्व मतदार बंधू, तरुण मित्र, पत्रकार मित्रो,
आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली 45 वर्ष या विभागामध्ये जी विकासाची कामं झाली ती विकासाची कामं फक्त काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीतून झाली आहे. आणि ही विचारसरणी कोणी मानू नाहीतर नाही मानू, पण ही विचारसरणी ही इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजलेली आहे. आज ठीक आहे, पक्ष अनेक झाले असतील, प्रत्येकाच्या विचारसरण्या वेगळ्या झाल्या असतील, स्वतःच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी काही लोक या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने जायचा प्रयत्न करत आहेत. आणि वेगळं जात असताना असे काही प्रश्न उपस्थित करायचे की या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये 75 वर्षामध्ये काही बदलच झाला नाही. मला कुठल्याही व्यक्तीवर किंवा कुठल्याही पक्षावर टीका करायची नाही, पण वास्तव पण आपण कुठेतरी समजून घेणं ही काळाची गरज आहे. आणि ही विशेषतः आजच्या तरुण मुलांनी समजून घेणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे समज गैरसमज आज समाजापुढं मांडले जातात आणि समाजाला मग भाषेमध्ये, प्रांतामध्ये, जातीमध्ये, पंथामध्ये विभागण्याचा जे प्रयत्न करतायत हे फक्त आणि फक्त त्यांना सत्ता मिळवण्यासाठी आहे. कारण हा देश ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाला त्यावेळी फक्त 40 कोटीचा होता आणि आज या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. पूर्वी या देशामध्ये मिलो बाहेरनं आणून खावा लागत होता. आज हा देश 100 कोटीनं वाढूनसुद्धा या देशामध्ये इथला शेतकऱ्यानं पिकवलेल्या अन्नधान्यावरती हा देश जगतोय. पण आज वास्तव बघितलं तर ह्या 10-15 वर्षामध्ये या शेतकऱ्याच्या मुख्य प्रश्नाला कोणी हात घालत नाही आहे. पण ही योजना काँग्रेसनं पूर्वी सुरू केली ती आज तिची नावं बदलून समाजामध्ये वेगळ्या पद्धतीनं तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न होतो आहे. मित्र, या गोष्टींकडे तुम्ही बारकाईनं पाहणं फार गरजेचं आहे. कारण व्यक्तिद्वेष करून कधीही समाजाची प्रगती होऊ शकत नाही. कारण काकांनी सातत्यानं एका विचारसरणीवरती काम केलं, कारण काकांनी काँग्रेसची विचारसरणी मांडली होती. आज महाविकास आघाडीमध्ये अनेक पक्ष एकत्र आहेत, त्यांचा कॉमन अजेंडा एकच आहे. ठीक आहे, प्रत्येकाचे प्रिन्सिपल साध्य करण्यासाठी त्यांचे मार्ग हे वेगळे असतील, पण त्यांचं अंतिम ध्येय एकच आहे की या देशाची लोकशाही टिकली पाहिजे, या देशाचं संविधान राखता आलं पाहिजे. कारण या लोकशाहीचा मूळ गाभा हा संविधान आहे. आणि काही मुठभर लोकांना की ज्यांच्याकडं वाममार्गानं पैसा आला आहे, अशी भांडवलदार, असे सरंजामशाह आज समाजाला वेटीला धरून ह्या घटना बदलण्याचा प्रयत्न, या घटनेची चौकट बदलण्याचा प्रयत्न करतायत. आणि ती वाचवणं तुमचं आमचं काम आहे. ठीक आहे, आपल्याला आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात यश मिळालं नाही, आपण सत्ता परिवर्तन करू शकलो नाही. पण मित्रो, जे कोणी आज आपल्या प्रतिगामी लोक आपल्या समोर उभे होते त्यांना ह्या गोष्टीचा विचार करावा लागला की मित्र पक्षांना जवळ घेतल्याशिवाय आपण सत्तेमध्ये जाऊ शकत नाही. म्हणून निकाल लागता वेळी त्यांची भाषा बदलली. एका व्यक्तीच्या नावानं ते बोलत होते, नंतर ते एका आघाडीच्या नावानं बोलायला लागले. हे वास्तव तुम्ही करून दाखवलंय. ठीक आहे, यश मिळालं नसेल, पण संघर्षाची भूमिका घेतली म्हणून आज आपण इथपर्यंत पोचलो. राहुल गांधींनी तेवढ्यासाठी पदयात्रा काढली. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालत जाणं ही चेष्टा नाही आहे. 3,500 किलोमीटर चाललाय तो माणूस. ध्येय काय? तर या देशाचं अखंडत्व राहावं. कारण या देशाचं अखंडत्व फक्त 2-3 गोष्टीतच टिकून आहे. एक, हा देश विविधतेत एकता दाखवतो. दुसरं, या देशाचा तिरंगा. आणि तिसरं, या देशाची घटना. या 3 सूत्रात हा देश बांधला आहे. आणि या 3 सूत्रासाठी या देशातल्या हजारो लोकांनी बलिदानं दिली आहेत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे,
कोण काय सांगतोय, कोण काय आमिष दाखवतंय, या आमिषाकडे भुलू नका. या आमिषानं तुम्हाला काही साध्य होणार नाही. आज व्यक्तिगत स्वार्थ साध्य होईल, पण समाजाची रचना बिघडून जाईल. आणि जोपर्यंत समाजाची रचना स्थिर नाही तोपर्यंत कुठलाही माणूस हा या समाजामध्ये संरक्षित राहू शकत नाही. त्याला जर का स्वतःचं संरक्षण करायचं असेल, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल, तर त्याला या देशाचं अखंडत्व टिकवण्यासाठी याच विचारसरणीवरती काम करावं लागेल. अन्यथा ही जी भांडवलदारशाही लोक आहेत की ज्यांच्याकडं वेगवेगळ्या मार्गाने पैसा आला आहे, या लोकांना फक्त सत्ता आणि पदं पाहिजेत. आणि त्यांच्या दुर्दैवानं, आपल्या सुदैवानं, आपल्या घटनेमध्ये, आपल्या लोकशाहीमध्ये ही तरतूद फक्त मताच्या पेटीद्वारेच आहे. म्हणून आज ती लोक तुम्हाला रात्री 1-1 आणि 2-2 वाजता भेटत आहेत. पण यापूर्वीची 2 महिन्यापूर्वीची परिस्थिती बघितली तर दिवस बसला तरी तुम्हाला ती भेटत नव्हती. माफ करा, टीका करायची नाही आहे, पण वास्तव पण आणलं पाहिजे ना समोर. वास्तव नाकारून कुणी जगू शकत नाही. आणि वास्तव टिकवायचं असेल तर संघर्षाची भूमिका घ्या. वेळ प्रसंगी व्यक्तिगत स्वार्थाला तिलांजी देणं हे तुमचं आमचं काम आहे. कारण आपल्या पूर्वजांनी आपल्याला त्यागाची भूमिका दिली. आज जी लोक आपली संस्कृतीची ग्वाही देऊन आपल्याला सांगतात, ती संस्कृती काय? संस्कृती आपल्याला त्याग स्वीकारते, स्वार्थ आपल्या संस्कृतीत नाही आहे. अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. मित्रो, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. कारण काकांनी ज्यावेळी या सर्व घटनेला एकत्रीकरणाचा ज्यावेळी काकांनी घाट घातला आणि आपली पंकजमध्ये एक जी सभा झाली, त्या सभेत सुद्धा काकांनी याच गोष्टीचा उल्लेख केला की पृथ्वीराज चव्हाणांनी माझा पराकोटीचा संघर्ष झाला. काकांनी ना कबूल केलं नाही, पण काकांनी हेही त्या ठिकाणी सांगितलं की आमचा संघर्ष हा व्यक्तिगत नव्हता, वैचारिक होता. पण ज्यावेळी या दोघांच्या लक्षात आलं की आपल्या वैचारिक संघर्षामध्ये समाजाची लचके तोडणारी ही सरंजामशाही प्रवृत्तीची लोक एकत्र येऊन या समाजाची लचके तोडतायत, त्यावेळी त्यांनी निर्णय केला की आता एका विचारसरणीमध्ये काम करणारी आपण सर्वजण जर का एकत्र झालो नाहीत तर आपल्याला या ठिकाणी तरुणोपाय नाही. म्हणून काकांनी या ठिकाणी या सर्व गोष्टीचा घाट घातला आणि आज हे चित्र उभं केलं. म्हणून माझी फिरून तुम्हा सर्वांना विनंती आहे, व्यक्ती कोण उभी आहे ही फार महत्त्वाची बाब नाही आहे. महत्त्वाची बाब आहे विचारसरणीचा आपण पुरस्कार केला पाहिजे. आणि एवढीच गोष्ट उद्याच्या 20 तारखेला करा. आणि बाबांच्या नावासमोर, चिन्हासमोर जे हाताचा पंजा आहे की ज्या पंजाला आपण अनेक वर्ष या ठिकाणी जपलंय, त्याला पुन्हा एकदा प्रस्थापित करून पुढचे मार्ग सुकर करूया, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल्याच्या या ऐतिहासिक प्रचार सभेचे प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट उदयसिंग पाटील उंडाळकर, डॉक्टर भरत पाटणकर, ॲडव्होकेट प्रतापराव जानूगडे, शेतकरी कामगार पक्षाचे ॲडव्होकेट रवींद्र पवार, शिवसेनेचे श्री नितीन काशीद, आजच्या सभेचे संयोजक नाना पाटील, सर्व मंचकावरील मान्यवर, खूप मोठी यादी आहे पण वेळ पुरणार नाही. म्हणून सन्माननीय मंच आणि या ऐतिहासिक कालेगावच्या सभेमध्ये उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी आणि युवक मित्रांनो, वेळ फक्त 5 मिनिटाचा राहिला आहे. मला काही फार निवेदन करायचं नाही आहे. मी आपल्यासमोर दक्षिण कराड मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा आणि काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून उभे आहे. माझी खूण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अनेक वेळेला तुम्ही हाताच्या पंजाला मतदान केलेलं आहे. मागच्या वेळेसारखे तुतारी पिपाणीचा काही घोळ होण्याचा काही शक्यता नाही आहे. मी आपल्याला फक्त एवढंच सांगितलं की 2 दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याच्या समितीचा प्रमुख म्हणून आम्ही काही अभिवचन दिलं, 5 प्रॉमिसेस दिले, त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे. 5 घटकांना, महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना
आणि राज्यातल्या जनतेच्या आरोग्याकरता, राज्यातल्या मागासवर्गीय, अतिमागासवर्गीयांच्या करता आम्ही 5 अभिवचनं दिलेली आहेत. पहिलं वचन, आमच्या जाहीरनाम्याची गॅरंटी, 5 गॅरंटीपैकी पहिली गॅरंटी महिलांना आहे. महिलांना दरमहा 3,000 रुपये थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये घालणार आहे. जेव्हा शिंदे सरकारनं 3,000 रुपये घोषित केले, मी त्याचं स्वागत केलं, विरोध केला नाही. कारण मी कर्नाटक आणि तेलंगणामध्ये 2,000 रुपये आज देतोय, आणि म्हणून 1,500 का तुम्ही 2 का दिलं नाही विचारलं. पण आम्ही राहुल गांधी खडगेजी सर्वांनी दिल्लीमध्ये बसून गंभीर विचार केला की महाराष्ट्राची जी गेल्या 10 वर्षामध्ये परिस्थिती केलेली आहे, शेतकऱ्याचे जे हाल केलेली आहेत, युवकांना रोजगार नाही आहे, महिलांच्या महागाईमुळे कंबरट बोडलेलं आहे, या परिस्थितीमध्ये आपल्याला 1,500 2021 भागणार नाही. आणि म्हणून मी महिना 3,000 रुपये देण्याचा पहिला निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर महिलांना संबंध महाराष्ट्रामध्ये STचा मोफत प्रवास करण्याचा आम्ही गॅरंटी दिलेली आहे. ही पहिली गॅरंटी महिलांना. शेतकऱ्यांचं कर्ज, मोदी सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणामुळं शेतकऱ्याला आपलं कर्ज परत फेडता आलेलं नाही. आज महाराष्ट्रामध्ये दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतात. त्या शेतकऱ्यांना दिलासा देणं अत्यावश्यक आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दुसरी गॅरंटी दिलेली आहे, शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ. आम्ही तिसरी गॅरंटी दिलेली आहे, या राज्यातल्या सर्व जनतेला आरोग्याची गॅरंटी दिलेली आहे. मी मुख्यमंत्री असताना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, जिचं नाव पुढं महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना म्हणून आलं, त्या योजनेमधून 1.5 लाखापर्यंत मोफत उपचार होत होता. आणि ज्या योजनेमुळं कोविड झालेले आजारी रुग्णाची देखभाल झाली, औषधोपचार झाला, कारण त्याचे पैसे राज्य सरकारनं दिले. कोणी म्हणत असाल की आम्ही फुकट कोविडचा उपचार केला, फुकट केला नाही. तुम्ही मी सुरू केलेल्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेतून केला. आज कोविडमध्ये मी सुरू केलेली 108 ॲम्ब्युलन्स सेवा, कुठल्याही महाराष्ट्रात तुम्ही फोन केला आणि ॲम्ब्युलन्सची विनंती केली, 108 क्रमांकानं फोन केला तर तुमच्या दारामध्ये 10 मिनिटामध्ये ॲम्ब्युलन्स आज येते. महाराष्ट्रात कुठेही मोफत. या योजनेमुळं कोविडच्या रुग्णांना ने आण करता आली, कारण खाजगी रुग्णवाहिका कोविडच्या रुग्णांना कोविडला हात लावायला तयार नव्हत्या. त्या योजनेमुळं आज या कोविडच्या लढाईमध्ये आपल्याला यश आलं. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे की आरोग्य विमा योजना अत्यंत महत्त्वाची आहे. पण 1.5 लाख नाही, 5 लाख नाही, 25 लाखापर्यंत कुठलाही जरी आजार झाला तरी आम्ही 25 लाखापर्यंत मोफत उपचार करणार आहे. आणि युवकांना आमची गॅरंटी आहे, बेरोजगार युवकांना गॅरंटी आहे की महिन्याला 4,000 रुपये नोकरी मिळेल तोपर्यंत किंवा वर्षभर आम्ही देणार आहे. आणि शेवटची गॅरंटी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला आहे की आम्ही जातवार जनगणना करणार आहे आणि विकासाची सत्य परिस्थिती माहिती काढणार आहे. कुठल्या समाजाचे किती IAS अधिकारी आहेत, कुठल्या समाजाचा किती MPSCचे अधिकारी आहेत, आणि एकदा आजार कळला की मग औषध देता येतं. ह्या 5 गॅरंटी राहुल गांधींनी दिल्यात. या 5 गॅरंटीच्या आधारावर महाविकास आघाडी आपल्यासमोर आलेली आहे. मी आपल्यासमोर आलेलो आहे. काले गावानं माझ्यावर भरपूर प्रेम केलेलं आहे. या निवडणुकीत देखील 3ऱ्या क्रमांकाचं बटन दाबून आशीर्वाद द्या ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.